नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे नवशिक्या मुलींसाठी खास। तर रेसिपी काय आहे? वांग्याची झटपट भाजी। वांग्याची झटपट भाजी बनवण्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे, वाटण भाजायचं नाहीये। तर वाटणासाठी साहित्य पाहूया। सर्वप्रथम कोथिंबीर घेतलेली आहे, एक मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो, ओला नारळ घेतलेला आहे। नारळ नसेल तर स्किप करू शकतात, चालून जाईल। कढीपत्त्याची पानं, आल्याचा तुकडा एक छोटासा, एक हिरवी मिरची। मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या। वांगी आहेत, झणझणीत खात असतील तर नक्की जास्त घाला। धणे घेतलेले आहेत, एक मोठा चमचा, पाव चमचा जिरं। हे झालं वाटणासाठी। हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचंय। वांगी घेतलेले आहेत, वांगीमध्ये पाण्यामध्ये घालून ठेवले कारण काळी पडू नये म्हणून। तर उभ्या अशा चीर पाडून घेतलेले आहेत। 4 वांगी आहेत, 2 मोठी आहेत, 2 छोटी आहेत, 2 माणसासाठी पुरेसा आहे। आणि हळद घेतलेली आहे पाव चमचा, एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, हिंग पाव चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, तुमच्या घरी जो अस्तित्वात असेल गरम मसाला तो घेऊ शकता। गुळ घेतलेला आहे। गुळ जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता, पण वांग्याच्या भाजीला कडवटपणा असतो वांग्याला, म्हणून थोडंसं गुळ घातलं की वांग्याने टेस्ट वाढते। नवीन मुलांना बनवायची आहे तर नक्की गुळ घाला। मीठ घ्यायचंय चवीनुसार आणि घ्यायचंय तेल। तेल हे तुमच्या गरजेनुसार। नेहमी मी म्हणते की मी 1 पळी घालते, 1.5 पळी घालते, तुम्हाला अर्धी पळीमध्ये जरी बनवायचं असेल तरी काही हरकत नाही। तर आता सर्वप्रथम आपण हे वाटण बनवून घेऊ न पाणी घालता। बघा मंडळी, मी पाणी न घालता वाटून घेतलं। पाणी घालायची गरज लागत नाही कारण टोमॅटो आणि कांदा आहे, त्यामुळे ते पाण्याची त्याचं पाणी सुटतं, त्यामुळे गरज लागत नाही। बघा मस्त अशी ही पाणी न घालता ही पेस्ट झालेली आहे। आता चला आता आपण पुढची तयारी करूया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता ही वांगी आपण घालून घेऊया। गॅसची आच मंद करून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवायचं। वांगी परतून घ्यायची आहे, पण वांगी परतताना असं झाकण त्याचं अर्ध असं ठेवून मग परतायची, कारण तेल उडू शकतं, ही काळजी घ्यायची आणि असं पलटत जायचं। आणि जर तुम्हाला जास्त तेल नाही घालायचं असेल तर आधी जराचं तेल घालून परतून घ्यायची आणि मग नंतर आपण वाटण घालताना थोडंसं तेल घालायचं आणि थोड्या तेलामध्ये पण ही शिजू शकतात। थोडंसं तेल घालायचं आणि मग ती अशी पलटून घ्यायची, फिरवत घ्यायची, मध्ये मध्ये उघडून घ्यायचं आणि पलटत जायचं। बघा वांग बऱ्यापैकी शिजलेलं आहे, जवळजवळ 80% शिजलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच तेलामध्ये मसाला जो आपण वाटण बनवलेला आहे ते घालून घ्यायचंय। आपल्याला पुन्हा कांदा वगैरे काही घालायचा नाही मिळत। जो कांदा वगैरे आपण वाटून घेतलं तेच घालायचंय आणि घालण्याच्या आधी तेलावर गॅसची आच मंद करून घ्यायची आणि मग घालायचं, कारण तेल हे गरमच असणार आहे, त्यामध्ये आपण वांगी तळून घेतलेली, त्यामुळे गॅसची आच पूर्ण मंद करायची आणि मग घालायचं, नाहीतर हे अंगावर उडलं जाईल। म्हणून पाणी घालायचं नाही, पाणी घातलं तर जास्त अंगावर उडतं। आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचंय, कारण आपण हे वाटण कच्च वाटून घेतलेलं आहे, भाजता वाटण। आता हे आपल्याला तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचंय, कारण आपण हे वाटण भाजलं नव्हतं, कच्चच ठेवलं, कारण ही झटपट रेसिपी आहे। व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओला थोडा वेळ लागतो, कारण सगळं सेट करून ठेवावं लागतं, त्यामुळे थोडा वेळ लागतो। नाहीतर असं आपण जेव्हा नॉर्मल बनवतो स्वयंपाक तेव्हा पटापट होऊन जातं ही भाजी। आता मागे मी बोलल्याप्रमाणे वांग जास्त तेल न घालता आधी थोडंसं तेल घालून त्यावर पण तुम्ही परतू शकता, म्हणजे तेल उडलं जात नाही, म्हणजे थोड्या तेलात घातलं तर। आणि नंतर पुन्हा हे वाटण बनवताना जितकं परत लागणार आहे तेवढं तेल तुम्ही घालू शकता। आता बघा, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका। आता बघा जवळजवळ तेल सुटत आलेलं आहे, कारण हे वाटण कढईतनं सुटत आहे बघा, म्हणजे हे वाटण आपलं शिजलेलं आहे। आता ह्यामध्ये दुसरे मसाले घालून घ्यायचे। आता मसाले घालून घेऊया। गरम मसाला, हिंग मी विसरले घालायचं, तेलावरच घाला, कारण मी आधी घालायला विसरले। हळद आणि लाल तिखट घालून घ्यायचं आणि व्यवस्थित त्या मसाल्यासोबतच वाटणासोबतच परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता थोडंसं पाणी घालून घेऊया। जे वाटण बनवलं त्यातलंच, मिक्सरच्या भांड्याला जे वाटण होतं त्यातलंच पाणी मी घालून घेतलं आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। परत वाटणाला थोडं तेल सुटलेलं आहे, आता त्यामध्ये ही वांगी घालून घ्यायची आणि वांगी ह्या मसाल्यासोबत, ह्या वाटणासोबत मिक्स करून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करायची, म्हणजे
वाटण त्या वांग्याला व्यवस्थित लागलं जाईल। जसं आपण भरलेली वांगी करतात त्या पद्धतीने ती भरली जातील वाटण त्या वांग्यामध्ये। आणि मग आपल्याला झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची। आता आपण झाकण ठेवून ह्याला 5 मिनिटं वाफ काढून घेऊया, म्हणजे मसाल्यासोबत वांगही शिजलं जाईल। 5 मिनिटं झालेली आहेत बघा, किती मस्त अशी वांगी शिजलेली आहेत आणि तेल पण मस्त सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी। पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुम्हाला किती जाड पातळ असा रस्सा ठेवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही हा पाणी घाला। आणि मी जवळजवळ 2 वाटी यामध्ये पाणी घालून घेणार आहे। 2 वाटी जवळजवळ पाणी घालून घेतलं। आता गूळ घालायचा आहे आणि गूळ घातल्यानंतर मस्त खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे वांगी आणि मसाला सगळा शिजला जाईल। झाकण लावून घ्यायचं आणि उकळी काढून घ्यायची। वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे, खळखळून उकळी आलेली आहे। वांगी अगोदर आपण 80% शिजवून घेतलेली होती, त्यामुळे 5 ते 7 मिनिटात उकळी आली की ही भाजी वांगी शिजली जातात। आणि बघा वरून तरी पण मस्त सुटायला लागलेली आहे आणि गार झाल्यानंतर अजून वर तरी येणार आणि अशी ही मस्त अशी वांग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। आता यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी दाण्याची कूट पण घातली तरी छान लागते। वांग्याच्या भाजीला दाण्याची कूट छान लागते। आणि तुम्ही ही भाजीमध्ये तिखटाचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण वाढवून तुम्ही झणझणीत करू शकता। नवशिक्यांसाठी खास वांग्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। वरून तरी पण आलेली आहे बघा, अजून थोड्या वेळाने अजून जास्त तरी येईल गार झाल्यावर। आणि अशा पद्धतीने तुम्ही ही बनवून बघा आणि तुम्हाला आवडेल ही रेसिपी बनवून नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी। आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ